ओम शांती. आज 14/2/2026 चे महावाक्य आहेत. साकार मुरली विशेष शिवजयंती निमित्त. आज बाबा सांगतात, गोड मुलांनो, तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण आहात. तुम्हाला स्वतः ईश्वर शुभेच्छा देत आहे. प्रश्न: बाबा मुलांना संगम युगावरच संपूर्ण सृष्टीचा वृत्तांत सांगतात, सतयुगात नाही. उत्तर: कारण सतयुग तर आहेच सृष्टीचा सुरुवातीचा वेळ, आणि सुरुवातीलाच पुढील आदि मध्य अंताचा वृत्तांत काय सांगणार? जोपर्यंत चक्र पूर्ण फिरत नाही तोपर्यंत संपूर्ण वृत्तांत सांगता येणार नाही. बाबा म्हणतात, संगम युगावरच तुम्ही मुले बाबाद्वारा पूर्ण वृत्तांत ऐकता, आणि म्हणून ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हाला भेटतो. आज बाबांनी मुरलीमध्ये विस्तृतपणे काही मुद्द्यांवरती प्रकाश टाकला. त्यातला महत्वाचा पॉइंट बाबांनी आज सांगितला की संगम युग म्हणजेच त्रिमूर्ती शिवजयंती, आणि त्रिमूर्ती शिवजयंती म्हणजेच ब्राह्मण जयंती, आणि ब्राह्मण जयंती म्हणजेच संगम युग जयंती. बाबा म्हणतात, हाच तो शुभ दिवस. शुभ दिवस कशाला बाबा म्हणतात? पूर्ण संगम युग म्हणजेच असा काळ ज्या काळामध्ये शिव परमात्मा, त्रिमूर्ती शिव परमात्मा सृष्टीवर अवतरित होतात आणि ब्रह्मामुखाद्वारे ब्राह्मण मुख वंशावली स्थापन करतात, आणि मग सतयुगामध्ये जाण्याच्या योग्य बनवतात. आणि हा सर्व कार्यक्रम, सर्व कार्य बाबा संगम युगावर पार पाडतात. म्हणून बाबांनी आज सांगितलं, त्रिमूर्ती शिव जयंती, ब्राह्मण जयंती आणि संगम युग जयंती हे एकच आहे, आणि हाच शुभ दिवस आहे. बाबा म्हणतात, खूप मुले असे आहेत ज्यांना ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार बाबा देऊ शकत नाही. का? कारण असे मुलं आहेत की जे शिव परमात्म्याला जाणतच नाही. परमात्मा कधी येतात, येऊन काय करतात, सृष्टीवर परमात्मा येण्याचा वेळ कोणता, ईश्वराला ते ओळखतच नाही. म्हणून ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार मुले असून सुद्धा ते प्राप्त करू शकत नाही. बाबा म्हणतात, श्रीकृष्णांना नेहमी रास करताना दाखवतात, परंतु श्रीकृष्ण नृत्य अर्थात डान्स करत होते, तर तो कोणता डान्स? बाबा म्हणतात, ज्ञानाचा डान्स परमात्मा येऊन करतात, आणि ज्ञान सांगून सृष्टीला बदलतात. तो ज्ञान डान्सलाच श्रीकृष्णाला रास करताना दाखवलेला आहे. कारण भक्तीमध्ये असं समजलं की श्रीकृष्णाने ज्ञान सांगितलं, श्रीकृष्णाच्याच मुरलीचे दिवाने अर्थात वेडे होऊन पळत येत होते मुरली ऐकण्यासाठी. तर ज्ञान हेच डान्स आहे ज्याच्याद्वारे आत्म्याचं परिवर्तन होतं, ज्यामध्ये आत्मा देहभान विसरून जाते, आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहते. पुढे बाबा सांगतात, भक्तीत म्हटलं की मूत पलिती कप्पड धुळे. मळालेल्या वस्त्रांना, मलिन झालेल्या वस्त्रांना धुण्यासाठी येतात. तर कोणते कपडे? आत्मारूपी कपडे. आणि कोण धुतात? तर सर्वोत्तम धोबी परमात्मा आहे. सर्वोत्तम धोबी, मोठा धोबी, जे शरीर प्लस आत्मा या सर्वांना साफ करण्यासाठी येतात, स्वच्छ बनवण्यासाठी येतात. स्वच्छ कशाच्या द्वारे बनवतात? तर बाबांनी पुढे सांगितलं, ज्ञान आणि योग याद्वारे आत्म्याची सफाई होते. आत्मा स्वच्छ झाली की मग शरीर पण सतोप्रधान, पवित्र, कंचन काया मिळते. तर ह्याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण आहात, आणि तुम्हाला हा नशा, हा निश्चय पाहिजे
की ब्रह्मामुखाद्वारे जे महावाक्य शिव परमात्म्याने सांगितले त्याला धारण करून आपण ब्राह्मण बनलोय. आणि नुसते ब्राह्मण नाही तर ब्राह्मण कुलभूषण सर्वोत्तम ब्राह्मण हा नशा आपल्याला सदैव पाहिजे. बाबा सांगतात चतुर्भुज विष्णू दाखवतात तर 2 हात लक्ष्मीचे आणि 2 हात नारायणाचे असं 4 भुजा दाखवलेले. बाबा म्हणतात लक्ष्मीला सुद्धा महालक्ष्मी म्हणतात आणि 4 हात दाखवतात. तर हे पण गृहस्थ आश्रमाची निशाणी आहे, युगलची निशाणी आहे. ब्रह्मा जसं लक्ष्मी आणि नारायण यांचं एकत्रित स्वरूप विष्णू आहे. म्हणून लक्ष्मी नारायण चतुर्भुज विष्णू आणि महालक्ष्मी 4 भुजा दाखवलेल्या आहेत. पुढे बाबा सांगतात ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हाला स्वतः मी येऊन देतो. आणि ज्ञानाचा तिसरा नेत्र जेव्हा मिळतो तेव्हा आपण स्वला जाणतो आणि परमात्म्यालाही जाणतो. ज्ञानाच्या आधारेच कुणी राजापदापर्यंत जातं, कारण बाबा राजयोग शिकवत आहेत, प्रजायोग नाही. पण अभ्यास, ज्ञान आणि योग याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा राजा राणी बनतो. कमी अभ्यास केला तर साहुकार प्रजेमध्ये जाणार, त्यापेक्षा कमी अभ्यास केला तर दास दासीमध्ये जाणार, प्रजेमध्ये जाणार. अभ्यासावरती पूर्ण आधार आहे. बाबा सांगतात जसं बिर्लांनी कोणतं असं कार्य केलं की जेणेकरून इतक्या धनवान घरामध्ये, इतक्या श्रेष्ठ घरामध्ये गेले. कुणी पण सहज विचार करतं की त्यांनी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून इतक्या चांगल्या घरामध्ये, चांगल्या धनवान घराण्यामध्ये आलेले आहेत. मग बाबा म्हणतात दुनियेमध्ये हा विचार कोणीच करत नाही की हे लक्ष्मी नारायण, हे देवता इतके उंच, इतके श्रेष्ठ कसे बनले, त्यांनी मागे असे कोणते कर्म केले जेणेकरून ते इतक्या श्रेष्ठ पदापर्यंत गेले, देवत्व पदापर्यंत गेले. हा विचार कुणीही करत नाही. बाबा म्हणतात हा विचार करणं आवश्यक आहे. बाबा म्हणले तुम्ही आंधळ्यांची काठी बना. आज अज्ञानाचा अंधार आहे, कलियुगाची अज्ञानाची रात्र आहे आणि या रात्रीमध्ये मनुष्य आज भटकत आहे, स्वतःलाही जाणत नाही आणि परमात्म्यालाही जाणत नाही. परमात्म्याला ते शोधत आहे. म्हणून बाबा म्हणतात त्यांना कर्माची गहन गती सांगा आणि योग्य रस्ता दाखवा. आंधळ्याची काठी बना. 100% दुर्भाग्यशाली बनले आहेत त्यांना 100% सौभाग्यशाली बनवायचे आहे. बाबा आपल्याला बनवतात, आपल्याला दुसऱ्यांना रस्ता दाखवायचा आहे. आणि हा रस्ता सहज आणि सरळ सोपा रस्ता आहे. शिवरात्री कधी साजरी करावी, शिव कधी येतात, शिव परमात्मा येऊन काय करतात, परमात्म्याचे कर्तव्य काय आहेत, परमात्मा त्रिमूर्ती शिव असं का म्हटलं जातं, तर ह्या सर्व गोष्टींचं रहस्य आपण समजून मग दुसऱ्यांना समजावून सांगायला पाहिजे. बाबा सांगतात ज्यांना काही समजत नाही ते दगड बुद्धी आहेत, पत्थर बुद्धी, आणि अशांनाच पारस बुद्धी बनवण्यासाठी परमात्मा शिव आले आहेत. आता आपल्याला ज्ञानाची समज आली आहे तर ज्ञानाचा पूर्ण सार समजून घेऊन आपल्याला दुसऱ्यांना समजावून सांगायचं आहे. बाबा म्हणतात ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये अभ्यास चालू आहे. भविष्य 21 जन्माची प्रारब्ध आत्ताच्या अभ्यासाद्वारे बनणार आहे. जो चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल तो राजा राणी बनेल, नाही अभ्यास करणार तर दासदासी बनावं लागेल. म्हणून बाबा सांगतात शाळेमध्ये अभ्यासाद्वारे पद प्राप्त करायचं आहे. 84 जन्माचा पूर्ण अभ्यास, 84 जन्माची पूर्ण कहाणी शिवबाबा आपल्याला सांगतात आणि आपल्याला आपलंच भविष्य प्रारब्ध अभ्यासाद्वारे बनवायचं आहे. बाबा म्हटले सतयुगामध्ये अकाले मृत्यू नाही. आज कलियुगामध्ये कधीही कुणीही अचानक देह सोडतात, परंतु सतयुगात पूर्ण आयु आपण जगणार.
अकाली मृत्यू तिथे नाही, काल अचानक येणार नाही. दुसरी गोष्ट बाबा म्हणतात, जसं साप सहज कात सोडतो, कात सोडण्यासाठी त्याला त्रास नाही, तो सहज सोडतो आणि त्याचं आयुष्य वाढतं. तसं सतयुगामध्ये 150 वर्ष आयुष्य असेल लगभग आसपास, परंतु अचानक देह सोडणार नाही, पूर्ण आयुष्य जगणार, पण शरीर सोडताना सुद्धा त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, सहज शरीर सोडलं जाईल. म्हणून बाबा म्हणतात सर्प मिसल, सापासारखं सहज तिथे देह सोडला जाईल. भक्तीत खूप सारे कर्मकांड आपण केले, परंतु इतके जप तप उपवास व्रत वैकल्य केले, तीर्थयात्रा केल्या, कर्मकांड केले, पण सद्गती मिळाली नाही, आत्म्याची उतरती कलाच होत आली. त्यामुळे बाबा सांगतात, आता शेवटी संगम युगावर भक्तीचं फळ मी ज्ञान देण्यासाठी आलो. ज्ञानाची प्रालब्ध आहे सतयुगामध्ये जन्म, म्हणून आता आपल्याला ज्ञानाला व्यवस्थित समजून घ्यायचंय, भक्तीचं फळ प्राप्त करायचं आहे. बाबा म्हणतात, जसं जसं विनाशाचा वेळ जवळ येईल, रक्ताच्या नद्या वाहतील, खुने नाही खेळ, रक्ताच्या नद्या वाहतील आणि या सृष्टीचा परिवर्तनाचा काळ, तो महाविनाशाचा वेळ आता जवळ आलेला आहे. विनाशाचा साक्षात्कार अनुभूती होणारच आहे, पण विनाशाचा साक्षात्कार होण्याच्या आधी परमात्म्याला आपल्याला ओळखायचं आहे. म्हणून बाबा म्हटले, महाविनाशाच्या वेळेला जसं दाखवतात द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तर बाबा म्हणले तुम्ही सर्वच द्रौपदी आहात. आता हा महाविनाशाचा वेळ जवळ आहे आणि दुःशासन दुर्योधन या सर्वांचा महाविनाश, कुवृत्तींचा वाईट वृत्तींचा विनाश होणार आहे, पुन्हा सतधर्माची स्थापना होणार आहे. म्हणून परमात्मा सांगतात स्वला ओळखा, परमात्म्याला आठवण करा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मात पिता बाप दादांची विशेष मधुर याद आठवण आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास विशेष नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी मुख्य सार, देवतांपेक्षा उंच आम्ही सर्वोत्तम ब्राह्मण आहोत, या आत्मिक नशेमध्ये आपल्याला राहायचं आहे. ज्ञान आणि योगाने आत्म्या स्वच्छ पवित्र बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सर्वांना शिकवायचे आहे की ही अवतरणाची वेळ आहे. शिवबाबांच्या अवतरणाची शुभेच्छा सर्वांना द्यायची आहे. बाबांचा परिचय देऊन पतित आत्म्यांना पावन बनवण्याची सेवा करायची आहे. रावण शत्रूपासून सर्वांना मुक्त बनवायचे आहे. आजचं वरदान आहे, विस्ताराच्या रंगबिरंगी गोष्टीपासून किनारा करून अवघड गोष्टींना सहज बनवणारे सहज योगी बना, सहज योगी भव. विस्तार खूप आहे, पण जेव्हा आपल्याला बाबांना पाहायचं आहे तर विस्तार संपेल. बाबांना पाहायच्या ऐवजी गोष्टींना, परिस्थितींना, विघ्नांना पाहाल तर बाबापासून किनारा होईल, आणि जिथे बाबापासून किनारा होईल तिथे गोष्टींच्या, परिस्थितींच्या, विघ्नांच्या जाळ्यामध्ये आपण फसून जाऊ. म्हणून बाबा म्हणतात, गोष्टी, विघ्न, परिस्थिती हे वृक्ष आहे, विस्तार आहे, आणि बीज आहे शिवबाबा. बीजला जर आठवण केलं तर विस्तार संपेल. म्हणून विस्ताराच्या जाळ्यात अडकायचं नाही, बीजला आपल्याला आठवण करायचं आहे, ज्याच्याद्वारे आपण सहज योगी बनू शकू. आजचा सुविचार, मी आणि माझे या कचऱ्यातून जो दूर होईल, समाप्त करेल हा कचरा, मी आणि माझं, तोच खरं सोनं आहे. खरं सोन्यासारखं बनायचं असेल तर मी आणि माझं याला आपल्याला संपवायचं आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वास याद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी
प्रत्येक आत्म्याचा सहयोग, शुभ भावना, शुभ कामना याचा प्रभाव एकतेच्या द्वारे आणि विश्वासाच्या द्वारे होईल. सफलतेकडे पोचायचं असेल तर शुभ भावना, शुभ कामना आहे. मुखाने नाही सेवा करता आली तर मनसा सेवा करा. मनाद्वारे वायुमंडल पसरवा. सुखाची आणि शांतीची वृत्ती पसरवू शकता. मी मास्टर बीजरूप आहे या स्थितीमध्ये स्थित राहून, भले आपली तब्येत जरी ठीक नसली, आपण बिमार आहेत, रोगी आहेत, तरी पण ही मनसा सेवा आपण निश्चित करू शकतो, ज्याद्वारे आपलं संघटन मजबूत होईल. शुभ भावना आणि शुभ कामना. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा. ओम शांती.